चला तर मंडळी, आज आपण गव्हाचं पीठ, रवा, मैदा न वापरता खुसखुशीत आलू मसाला कचोरी कसं करायचं आहे चला बघूया। गॅसवरती इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून आपल्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। इथे आपण बटाट्याचा मसाला तयार करूया। तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा धना पावडर घालायचे आहे, कांदा घालायचा आहे, 1 चमचा बेसन घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर उकडलेला बटाटा घालायचा आहे। मसाल्यामध्ये आपण इथे हळद, तिखट, जिरा पावडर घेतलेली आहे आणि मीठ घालायचं आहे। ही भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। नंतर पीठ आपल्याला मळून याची छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे बॉल्स जे आपले मसाल्याची तयार केलेली आहेत ते सुद्धा यामध्ये स्टफ करून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकता बघा, आप्पे पॅनमध्ये आपण याला तळून घेणार आहोत। सविस्तर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे। तर सगळ्या बाजूनी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपण ही कचोरी तळून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि खायला मस्त एकदम खुसखुशीत तयार होते। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।